नमस्कार. आपल्या YouTube चॅनलवर सगळ्यांचं स्वागत आहे. आपली जी गणिताची व्हिडिओ सिरीज आहे त्यामध्ये आज आपण घेणार आहोत नळ व टाकी. आता नळ व टाकी हे जे प्रकरण आहे मित्रांनो, ते प्रकरण तुमचं काळ आणि काम जे पाहिलं ना सेम त्याच्यासारखंच प्रकरण, काही वेगळं लक्षात घ्या. त्या ठिकाणी फक्त दिवस होते, या ठिकाणी फक्त काय असणार तुमचे तास असतात. मग कशा प्रकारे सोडवायचं, कशा प्रकारे गणित सोडवली जातात ह्याच्यावरती. आता ह्या प्रकरणामध्ये 100% लक्षात घ्या. एमपीसी असेल, यूपीसी असेल, तर एमपीसी ला एक क्वेश्चन विचारला तो राज्यसेवेला 11 मार्क्स असा 2.5 मार्क्स. यूपीसी ला सुद्धा त्या ठिकाणी एक क्वेश्चन विचारला जातो, मार्क्स असा 2.5. पुन्हा तुमचे पीएसआय असेल, एसटी असेल किंवा असिस्टंट असेल, त्याला सुद्धा एक क्वेश्चन विचारला जातो त्या ठिकाणी 1 मार्कासाठी. तुमचं बँकिंग असेल, ती बँकिंगची तुमची प्री असू द्या किंवा मेन असू द्या, प्री किंवा मेनला सुद्धा तुमच्या यावरती काय केलं जातं क्वेश्चन विचारलं. किंवा तुमची सरळ सेवा भरती, सरळ सेवा भरती किंवा पोलीस भरती असेल तुमची, ह्या सर्व एक्झाम मध्ये काय केलं जातं त्या ठिकाणी प्रश्न विचारले जातात. म्हणजे तुमच्या ड गटापासून ते यूपीएससी पर्यंतच्या सर्व एक्झाम मध्ये लक्षात घ्या, नळ व टाकीवरती 100% प्रश्न विचारला जातो. कशा प्रकारे गणित सोडवायचं, चला बेसिक पाहूया. त्या ठिकाणी प्रथमतः बेसिक मध्ये तुम्हाला आकृती क्रमांक 1 दिसते बघा. आकृती क्रमांक 1 मध्ये काय दिसतोय, एक नळ दिसतो आणि एक नळ दिसतोय. ह्या नळाला काय देऊया आपण, ए नाव देऊया. ह्या नळाला काय नाव देऊया आपण, या ठिकाणी बी नाव देऊया. बरोबर आहे ना. आता समजा ए नळाला एक टाकी काय, ही टाकी आहे लक्षात घ्या. ही टाकी किती तासामध्ये भरती आहे, x तासामध्ये भरती. किती तासामध्ये भरती आहे, x तासामध्ये पूर्ण भरती. एकच नळ सध्या चालू केला, आपण पुढला नळ चालू केला, ए नळ चालू केला आणि ए नळानंतर टाकी किती तासामध्ये भरते, त्या ठिकाणी x तासामध्ये भरते. आता काय केलं, बी नळ चालू केला, म्हणजे दोन्ही एकत्र चालू करायचं ते ध्यानात घ्या. आता काय करूया, फक्त आपण सेपरेट चालू करूया. ए नळ चालू केला, टाकी x तासामध्ये भरते. आता बी नळ चालू केला, ए नळ साइडला ठेवा, बी नळ चालू केला तर त्याला टाकी किती तासामध्ये भरती आहे, y तासामध्ये टाकी काय होते त्या ठिकाणी भरते. म्हणजे दोन्ही नळांनी सेपरेट टाकी, ए नळाने x तासात आणि बी नळाने टाकी किती तासात भरते त्या ठिकाणी y तासामध्ये. समजा आपण काय केलं, दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले, मी काय म्हणतोय दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर ती टाकी किती वेळेमध्ये भरेल, किती तासामध्ये भरेल हे आपल्याला काढायला सांगितलं जातं त्या ठिकाणी. मग मला सांगा, ए नळाने सेपरेट x तासामध्ये टाकी भरते, बी नळाने किती भरते, y तासामध्ये टाकी भरते. दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले टाकी किती वेळेमध्ये भरेल, मी तुम्हाला 2 मेथड सांगतो त्या ठिकाणी. मग मला सांगा, पहिला नळ जो आहे तो टाकी किती तासामध्ये भरतो, x तासामध्ये भरतो. बघा सगळं टाकी x तासामध्ये भरती आहे, तर एका तासामध्ये मला सांगा टाकीचा किती भाग भरेल, 1/4 किती भरेल त्या ठिकाणी x, म्हणजे 1/4 किती देणार तुम्ही इथं x. मला सांगा या ठिकाणी बी नळाने सर्व टाकी किती तासामध्ये भरती, पूर्ण y तासामध्ये. मग एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल, 1/4 किती भरेल त्या ठिकाणी y भरेल. लक्षात येते. मग मला सांगा पहिल्या नळाने पण टाकी भरती, म्हणजे काय करायचं प्लस, दुसऱ्या नळाने पण टाकी काय करते भरती, काय करायचं त्या ठिकाणी प्लस करायचं. म्हणजेच मला सांगा त्या ठिकाणी म्हणजेच काय ना तुमचा तास वेळ येणार आहे 1/4 काय झाल्यानंतर t आहे. अशा प्रकारे ह्या तुम्ही मेथड तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी प्रश्न सोडवू शकता. किंवा बघा आता ए नळाने x तासामध्ये भरती आणि बी नळाने y तासामध्ये भरती. मग काय करायचं बघा, दुसरा फॉर्म्युला x गुणिले y छेद x अधिक y. ह्या सूत्राला तुम्ही काय करू शकता त्या ठिकाणी सोडवू शकता. हे तुमची शॉर्टकट मेथड. लक्षात येते. ही झाली आकृती क्रमांक 1. आता आकृती क्रमांक 2 कडे त्या ठिकाणी आकृती क्रमांक 2 मध्ये काय दिसतं तुम्हाला, हा एक नळ दिसतो, हा याला ए नाव दिल्या आणि ह्याला काय करूया आपण, नळाला बी नाव दिलं ना. आता समजा ए नळ टाकी काय करते, भरती आहे किती तासामध्ये, x तासामध्ये टाकी भरती असं समजा. बरोबर आहे ना. मग इथं प्लस करतो भरती आणि ह्या ठिकाणी काय होतं, बी नळाने y तासामध्ये टाकी काय होती त्या ठिकाणी रिकामी होती. y तासामध्ये टाकी रिकामी होती म्हणून मी काय केलं त्या ठिकाणी मायनस केलं. आता मला सांगा मित्रांनो, टाकी भरेल का रिकामी होईल. आता काही जण म्हणतील टाकी रिकामी होईल सर, का एक नळ काय करतो त्या ठिकाणी टाकी भरती आणि एक नळ काय करतो रिकामी करते. एक गोष्ट लक्षात घ्या, ह्या गणितामध्ये आकृती क्रमांक 2 आहे त्यावरती तुम्हाला 2 प्रकारे प्रश्न विचारला जातो. एक तर टाकी तुमची भरेल किंवा रिकामी होईल. तुम्हाला असा प्रश्न विचारला, टाकी किती तासामध्ये भरेल किंवा रिकामी होईल. आता तुम्ही माणसाला भरेल पण कशी आणि रिकामी पण कशी होईल त्या ठिकाणी, दोन्ही पण होऊ शकतात. कसे होऊ शकतात बघा या ठिकाणी, जर तुमच्या नळावरून जर पाणी काय होत असेल जास्त पडत असेल आणि ह्या ठिकाणी
ठिकाणी बी नळामधून पाणी कसं करत असेल, त्या ठिकाणी जात असेल कमी जात असेल, म्हणजे पहिल्या नळाचा व्यास कसा असेल, जास्त असेल आणि दुसऱ्या नळाचा बी नळाचा व्यास कसा असेल, कमी असेल. तर एक लक्षात घ्या की टाकी भरणार नाही. लक्षात येते ना, कधी टाकी भरणार आहे, जर वरच्या नळाचा व्यास कसा असेल, जास्त आणि खालच्या नळाचा व्यास कसा असेल, त्या ठिकाणी कमी असेल, तर टाकी काय होणार, त्या ठिकाणी भरणार आहे. बघा तुमच्या आपण रानामध्ये, आपण खेडे भागातील मुलं त्या ठिकाणी रानामध्ये असं तुमच्या त्या ठिकाणी विहिरीच्या कडेने हौद केलेलं असतं बघा, आणि विहिरीमध्ये मोटरचं पाणी त्या ठिकाणी काय होत असतं, त्या हौदामध्ये पडत असतं आणि खाल्लं पाणी पण जात असतं बघा थोडंसं. आपण ते हौद होण्यासाठी थोडंसं त्या ठिकाणी छिद्र केलेलं असतं, त्या छिद्रातून जर आपण पाणी सोडलं तरी पण टाकी त्या ठिकाणी भरत असते. लक्षात घ्या, का टाकी भरत असते, खालच्या छिद्राचा जो व्यास असतो तो कमी असतो आणि पाणी पडतो तो नळाचा व्यास कसा असतो, त्या ठिकाणी जास्त असतो, म्हणजे टाकी काय होते, त्या ठिकाणी भरती. म्हणजे टाकी कधी भरेल, जर वरच्या नळाचा व्यास जास्त असेल आणि खालच्या नळाचा व्यास कसा असेल, त्या ठिकाणी कमी असेल, तर 100% टाकी काय होणार, त्या ठिकाणी भरणार. आता मला सांगा, टाकी रिकामी होऊ शकते, कधी रिकामी होऊ शकते, जर वरच्या नळातून पाणी कमी पडत असेल आणि खालच्या नळातून काय होत असेल, पाणी बदा जात असेल. मला सांगा, पाणी जर खूपच जात असेल तर टाकी 100% काय होणार आहे, त्या ठिकाणी रिकामी होणार आहे. म्हणजे खालच्या नळाचा व्यास कसा असेल, त्या ठिकाणी जास्त आणि वरच्या नळाचा व्यास कसा असेल, त्या ठिकाणी कमी असेल, तर टाकी काय होणार, त्या ठिकाणी रिकामी. म्हणजे तुम्हाला दोन प्रश्न विचारू शकतात की त्या ठिकाणी ए नळाने टाकी x तासामध्ये भरते, बी नळाने y तासामध्ये टाकी रिकामी होती, तर टाकी किती तासामध्ये भरेल किंवा रिकामी होईल, असा प्रश्न केला जाईल. त्यावेळेस कशा प्रकारे सोडवायचं, मला सांगा, ए नळाने टाकी किती तासामध्ये भरती, x तासामध्ये, म्हणजे एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल, 1/x. इथं प्लस द्या, का प्लस द्यायचा आहे, कारण ए नळ काय करतो, टाकी भरतोय आणि बी नळ काय करतो, टाकी रिकामी करतोय. मग एका तासामध्ये टाकीचा किती भाग रिकामा करेल, 2 बी नळ, 1/y, म्हणजे वजा आला त्या ठिकाणी, म्हणजे बरोबर काय आला तुमचा, वेळ आला, टाइम आला, 1 किती आला तुमचं. आता शॉर्टकट मेथड काय असेल, और x गुणिले y छेदामध्ये काय ना तुमचं, आता तुमच्या या ठिकाणी y वजा काय आहे, x, किंवा x वजा काय आहे तुमचं y, जी संख्या मोठी असेल ती त्या ठिकाणी अगोदर घ्यायची. आणि जर समजा त्या ठिकाणी उत्तर जर तुमचं मायनस आलं तर एक गोष्ट लक्षात ठेवा, घाबरून जायचं नाही, समजायचं की टाकी तू काय होती, त्या ठिकाणी रिकामी होती. आता आकृती क्रमांक 3 कडे या. तर आकृती क्रमांक 3 कडे आलं तर आपल्याला किती नळ दिसतात, आकृती क्रमांक 3 मध्ये 3 नळ दिसतात, 1, 2 आणि 3, बरोबर आहे ना. ह्याला ए नळाला ए देऊया, त्याला आपण काय करूया, बी देऊया, आणि या नळाला काय करूया, आपण सी देऊया. अशी 3 नळ. समजा ए नळ टाकी काय करतो, x तासामध्ये भरतोय, लक्षात घ्या, म्हणजे इथं प्लस करतो, बरोबर आहे ना. बी नळ सुद्धा काय करतोय, टाकी y तासामध्ये काय करतोय, त्या ठिकाणी भरतोय, आणि सी नळ काय करतोय, त्या ठिकाणी z तासामध्ये टाकी काय करतोय, रिकामी करतोय, म्हणजे काय आलं त्या ठिकाणी मायनस z. मग टाकी किती वेळात भरेल किंवा रिकामी होईल, त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न केला जाईल. त्यावेळेस कसं सोडवणार तुम्ही, आता ए नळ काय करतो, टाकी x तासामध्ये भरतोय, लक्षात घ्या, बरोबर आहे ना. तर एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल, 1/x. बी नळ काय करतो, टाकी y तासामध्ये भरतोय, तर एका तासामध्ये टाकीचा बी नळ किती भाग भरेल, 1/y. इथं पण प्लस, इथं पण प्लस येणार. आणि आता काय करतो, सी नळ टाकी रिकामी करतो, लक्षात ठेवा. तर एका तासामध्ये सी नळ संपूर्ण टाकी किती तासामध्ये रिकामी करतोय, 1.5 तासामध्ये रिकामी करतोय, तर एका तासामध्ये टाकीचा किती भाग रिकामा करेल, तो त्या ठिकाणी 1/z, म्हणजे इथं काय ना तुमचं मायनस, बरोबर काय आलं, 1/, काय तुमचं t. ह्याप्रमाणे पण तुम्ही सोडवू शकता. किंवा हा तुमचा फॉर्म्युला आहे, x y z छेदामध्ये z कंसात x वजा y कंस पूर्ण वजा xy, या फॉर्म्युलेने सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकता, प्रश्न सोडवू शकता. पण लक्षात घ्या, हा फॉर्म्युला शक्यतो वापरू नका. मी तुम्हाला दुसरी एक मेथड, ही एक मेथड आणि अजून एक मेथड त्या ठिकाणी मी सांगेन, आणि कॅल्क्युलेशन पण खूप करावं लागतं, लक्षात घ्या. त्यामुळे ही मेथड वापरूच नका. आता लक्षात घ्या, ही एक मी तुम्हाला शॉर्टकट मेथड सांगितली त्या ठिकाणी, आणि ही एक शॉर्टकट मेथड सांगितली त्या ठिकाणी. आता जी शॉर्टकट मेथड सांगितली आहे, ट्रिक सांगितली आहे तुम्हाला, ही प्रत्येक गणितालाच लागू पडेल असं नाही देणार ठेवा. कारण तुम्हाला अशी काही प्रकारची गणित येऊ शकतात की ए नळ काय केलं, एवढा तास चालू केला, पुन्हा बंद केला, त्यानंतर सी नळ चालू केला, बी नळ चालू केला, किंवा दोन्ही नळ चालू केले पुन्हा बंद केले, अशा प्रकारे जे प्रश्न येतात घ्या, लक्षात ठेवा, त्या प्रश्नासाठी हे फॉर्म्युले उपयोगी पडत नाहीत. म्हणजे प्रत्येक गणितासाठी हेच फॉर्म्युले उपयोगी पडतील असं नाही मित्रांनो. त्यामुळे शॉर्टकट मेथडनं तर सोडवायलाच पाहिजे, मान्य करतो मी. परंतु अदर जर गणित आली की ती पण गणित कशा प्रकारे सोडवायला पाहिजेत, त्यासाठी तुम्हाला ही जी वरची मेथड मी सांगितली ती थोडीशी काय करत त्या ठिकाणी लक्षात ठेवा. चला सुरू करूया. आपण पहिला प्रश्न त्या ठिकाणी घेऊया.
बघा प्रश्न क्रमांक पहिला. प्रश्न आला UPSC CSAT 2015. बघा प्रश्न काय होता ठिकाणी, ए आणि बी या दोन नळांना एक टाकी स्वतंत्रपणे अनुक्रमे 20 व 30 मिनिटांमध्ये काय होते त्या ठिकाणी भरते. बघा दोन नळ आहेत आणि दोन नळ काय सांगितले त्या ठिकाणी, दोन नळ कुठले आहेत, ए आणि बी नळ आहे आणि ए आणि बी दोन नळाने काय होते, एक टाकी जी आहे ती एक टाकी स्वतंत्रपणे म्हणजे सेपरेट लक्ष ठेवा, म्हणजे ए नळाने 20 तासामध्ये भरती आणि बी नळाने ती टाकी किती तासामध्ये भरते त्या ठिकाणी, तासामध्ये मिनिटांमध्ये भरते. जर दोन्ही नळ आपण काय केले त्या ठिकाणी एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल. आपण आकृती क्रमांक 1 वर, आकृती क्रमांक 2 आणि आकृती क्रमांक 3 असे सेपरेट टाईप पाहणार, लक्षात घ्या. हा आपला टाईप क्रमांक किती आहे त्या ठिकाणी, टाईप क्रमांक 1. म्हणजे आज फक्त आपण एक नळ सेपरेट एवढ्या नळाला बी नळ काय करतो एवढ्या नळाला, दोन्ही नळ एकत्र सुरू केले तर ती टाकी किती वेळामध्ये भरेल ह्याच्यावरतीच आपण टाईप क्रमांक 1 वरती गणित पाहणार आहोत. आपण दुसरा टाईप पाहणार नाही त्या ठिकाणी. दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले ती टाकी किती वेळामध्ये भरेल. तुम्हाला त्या ठिकाणी दोन मेथड सांगितले, दोन्ही मेथड तुम्हाला गणित सोडून जावे त्या ठिकाणी. मेथड क्रमांक 1 का मी दोन्ही मेथड सांगतोय मित्रांनो त्या ठिकाणी, कारण प्रत्येक वेळी शॉर्टकट मेथड उपयोगी पडेल असं नाही. म्हणजे तुम्ही फक्त शॉर्टकट मेथड तेवढं तेवढ्या पुरतं ते गणित परीक्षेमध्ये आलं. आता UPSC CSAT 2015 हा प्रश्न आला की तुम्ही ते परदेशी कॅल्क्युलेशन करून सूत्र माहित असेल तर सोडू शकता त्या ठिकाणी. बरं एखादा नळ एवढ्या वेळेनंतर बंद केला पुन्हा चालू केला अशा प्रकारची जर गणित आली तर त्या ठिकाणी ती शॉर्टकट मेथड उपयोगी पडत नाहीये. मग कशा प्रकारे बघा, पहिली मेथड काय तुमची, मला सांगा ए नळ आहे जो तो किती तासामध्ये टाकी भरतोय, सॉरी किती मिनिटांमध्ये भरतोय, 20 मिनिटांमध्ये भरतोय. मग मला सांगा एका मिनिटामध्ये टाकीचा किती भाग भरेल, 1/20 भरेल, बरोबर आहे ना. आता बी नळ आहे, बी नळ काय करतोय, टाकी किती मिनिटांमध्ये भरतोय, 30 मिनिटांमध्ये भरतोय बघा, बरोबर आहे ना. तर एका मिनिटामध्ये टाकीचा किती भाग भरेल, 1/30. आता हा पण नळ भरतोय आणि हा पण नळ काय करतोय, भरतोय, म्हणजे काय येणार तुमचं अधिक येणार. मग काय येणार तुमच्या ठिकाणी 1 काय येणार 20 अधिक 1 काय येणार तुमच्या ठिकाणी 30, बरोबर. काय तुमचं 1 काय येतं तुमचं त्या ठिकाणी टी येतं, बरोबर आहे ना. मला सांगा या ठिकाणी छेद समान करून घ्या. छेद समान असेल तर दोघांचा दसा काढायचा. तर छेद समान करणे म्हणजेच काय, अशी संख्या शोधायची की ती 30 च्या पाड्यामध्ये पण असते आणि 20 च्या पण पाड्यामध्ये बसते. मग 60 आहे का, आहे की. 30 दोन्ही किती आलं तुमचं 60 आणि 20 किती आलं तुमचं 60. आता इथं 3 छेद समान करण्यासाठी इथं 3 गुणले ना, अंशाला पण किती गुणायचं 3 गुणायचं. इथं 60 येण्यासाठी तुम्ही 2 गुणले, वर पण किती गुणायचं अंशाला 2 गुणायचं. आता 3 1 3, खाली किती आलं 3 2 6 60 आलं, अधिक लिहा 2 1 2 आणि 30 दोन्ही किती आलं तुमचं 60, बरोबर किती आलं 1/t आलं, बरोबर आहे ना. मग मला सांगा छेद समान झालाय ना, छेद समान झाला की आपण काय करतो त्या ठिकाणी एकदाच देतो आणि अंशाची काय करतो त्या ठिकाणी बेरीज, हे 500 मध्ये पाहिजे त्या ठिकाणी. बघा या ठिकाणी छेद समान आहे एकदाच घ्या, मग अंशाची काय करायची आपल्याला बेरीज 3 अधिक 2 3 अधिक 2 बरोबर काय येणार तुमचं 1/t येणार आहे. मग मला सांगा 3 2 किती आलं 5, 5 खाली किती आलं 60, बरोबर काय आहे तुमचं 1/t. आता 5/60 काय आलं तुमचं, आता भाग जातोय 12 5 किती 60, बरोबर आहे ना. म्हणजे तुमच्या या ठिकाणी 1/12 आलं. मला सांगा 1/12 म्हणजे 1/t आलं तुमचं. हे काय आहे 1/12, दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर दोन्ही नळ एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरतील त्या ठिकाणी 1/12. 1/t म्हणजे काय, दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर एका तासामध्ये किंवा तर एका मिनिटामध्ये, आता इथे मिनिटं दिले म्हणून मिनिटं घ्यायची, एका मिनिटामध्ये टाकीचा किती भाग भरतील 1/12 भाग भरतील. आता ह्या एका तासाच्या किंवा एका मिनिटाच्या भागाच्या जर तुम्ही व्यस्त केलं तर पूर्ण मिनिटे भेटतात, लक्षात घ्या. म्हणजे व्यस्त करा म्हणजे टी बरोबर किती आलं तुमचं त्या ठिकाणी 12 मिनिटे. म्हणजे दोन्ही नळ जर तुम्ही काय केले एकत्र सुरू केले तर त्या ठिकाणी ती टाकी किती मिनिटांमध्ये भरेल त्या ठिकाणी 12 मिनिटांमध्ये काय होऊन जाईल त्या ठिकाणी भरून जाईल. ती झाली तुमची मेथड क्रमांक 1. आता मेथड क्रमांक 2 बघा, मेथड क्रमांक 2 मग सांगितली शॉर्टकट काय होती तुमची मगाची मेथड शॉर्टकट त्या ठिकाणी x गुणिले y छेद x वजा y, x म्हणजे a नळाचे तास किंवा मिनिटे आणि y म्हणजे तुमचे काय आले b नळाचे मिनिटे आले. म्हणजे काय करणार तुम्ही त्या ठिकाणी 20 गुणिले 30 छेदामध्ये 20 अधिक 30, इथं 20 ला 20 30 ला 30 कॅन्सल करायचं नाही कारण ह्या ठिकाणी अधिक चिन्ह, मग वरचा तसा ठेवा 20 गुणिले 30 छेदामध्ये 20 आणि 30 किती आलं तुमचं 50. ही असं स्टेप करायचं आहे, तुम्हाला परीक्षेमध्ये माहित असते हे सूत्र, बरोबर आहे का. पट तुमचं काय करायचं बेरीज वगैरे डायरेक्ट करायची, त्या ठिकाणी असं मांडत बसायचं
नाही. तर शून्याला शून्य कॅन्सल करूया. या शून्याला हा शून्य काय झाला कॅन्सल. 5 1 5 5 20 राहिलं काय हो तुमचं 4 गुणाकारामध्ये 3 आणि 4 3 किती आलं 12. म्हणजे किती मिनिटे आली तुमची 12 मिनिटे. म्हणजे दोन्ही नळ जर तुम्ही काय केले त्या ठिकाणी एकत्र सुरू केले तर ती टाकी किती मिनिटांमध्ये भरून जाईल त्या ठिकाणी 12 मिनिटांमध्ये भरून जाईल. समजून घ्या. कारण प्रश्न आला UPSC 2015. लक्षात आलं क्लिअर झालं. जर काय प्रॉब्लेम असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मला. पुढचा क्वेश्चन बघूया. बघा पुढचा प्रश्न आपण टाइप क्रमांक 1 पाहतो. टाइप क्रमांक 1 मधला पुढचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 2. काय हो प्रश्न क्रमांक 2 दिला तुम्हाला. हे दोन नळ आहेत बघा. दोन नळ कुठले कुठले तुमचे एक नळ आहे आणि तुमचा कुठला दुसरा नळ आहे त्या ठिकाणी बी एक नळ आहे. असे दोन नळ दिले आणि दोघे एक टाकी भरण्यास अनुक्रमे किती तास लावतात त्या ठिकाणी 12 तास लावतो आणि दुसरा नळ किती लावतो त्या ठिकाणी 15 तास लावतो. म्हणजे अनुक्रमे म्हटले म्हणजे पहिला नळ किती तास लावतो तुमचा 12 तास लावतोय आणि दुसरा नळ किती तास लावतो त्या ठिकाणी 15 तास लावतो. आता काय केलं जर दोन्ही नळ जर आपण काय केले त्या ठिकाणी एकत्र काय केले एकाच वेळी चालू केली किंवा एकत्र जर चालू केली आपण तर ती टाकी किती तासामध्ये भरेल त्या ठिकाणी ते आपल्याला काय करायचं त्या ठिकाणी शोधायचं आहे. आता आपण मेथड क्रमांक 1 पाहिली. आता मेथड क्रमांक 1 न सांगता मी डायरेक्ट मेथड क्रमांक 2 सांगतो. त्या ठिकाणी तुम्हाला माहित आहे काय ना त्या ठिकाणी तुमचं फॉर्म्युला काय x गुणिले y. x म्हणजे पहिल्या नळाचे तास आणि y म्हणजे काय दुसऱ्या नळाचे तास छेदामध्ये. आता दोन्ही नळ एकत्र चालू केले म्हटले लक्षात घ्या दोन्ही नळ भरतात म्हणजे काय तुमचं x अधिक y आहे. बरोबर आहे ना. x किती आहे तुमचा 12. 12 गुणिले 15 छेदामध्ये 12 अधिक 15 बरोबर 12 गुणिले 15 करू नका तसं ठेवा. कॅल्क्युलेशन वाढवू बसू नका. छेदामध्ये 12 अधिक 15 5 आणि 2 किती आलं तुमचं 7 आलं. बरोबर आहे. एकने किती आलं तुमचं 2 किती आलं छेदामध्ये 27 आलं. आता 27 न भाग जातोय का इथं कोणाला नाही. किती न भाग जातोय बघा 3 न भाग जातोय का 3 5 15 3 7 1 3 8 24 3 9 27 9 3 किती आलं तुमचं 27. पुन्हा 3 न भाग जातोय 3 3 9 3 4 किती आलं तुमचं 12. आता 3 ने 4 ला पण जात नाही 3 ने 5 ला पण भाग जात नाही. काय करणार अशा वेळेस तुम्ही 4 चा आणि 5 चा गुणाकार करा. 4 आपण किती आलं 20 छेदामध्ये किती आलं तुमचं 3 म्हणजे 20 छेद किती आलं तुमच्या या ठिकाणी 3 तास आले. बरोबर आहे ना. जर तुमच्या पर्यायामध्ये हे जर असेल तर तुमचं उत्तर या ठिकाणी 100% बरोबर आहे. समजा पर्यायामध्ये नसेल आणि पूर्णांक अपूर्णांकामध्ये आलं असेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार त्या ठिकाणी पूर्णांक अपूर्णांकामध्ये कसं करायचं बघा. हा 3 काय करायचा तसा ठेवायचा छेदामध्ये. आता 3 न काय करायचं दिसला बघा 3 सम किती आलं त्या ठिकाणी 18 आलं. 3 सम किती आलं तुमचं 18. मग 20 मधून 18 गेले राहिले किती तुमचे 2 वरित अंशामध्ये 2 लिहा म्हणजे 6.2/3 तासामध्ये तास आले. लक्षात घ्या तासामध्ये काय होईल त्या ठिकाणी टाकी तुमची दोन्ही नळ सुरू केली एकत्र की त्या ठिकाणी भरेल त्या ठिकाणी. समजा तुमचं पर्यायामध्ये असं पण नसेल 6.2/3 पण नसेल तर अशा वेळेस तुम्ही काय करणार त्या ठिकाणी तुमचं तास आणि मिनिटामध्ये करा. 6 तास आहेत 6 तास तसेच पुन्हा किती 2/3 तास आहेत त्या 2/3 तासाचे मिनिटामध्ये करा. मिनिटामध्ये करण्यासाठी तुम्ही किती करणार त्या ठिकाणी एका तासामध्ये किती मिनिटे असतात 60 मिनिटे. 60 त्या ठिकाणी गुणा 3 1 किती 3 2 6 3 0 0 म्हणजे काय तुमचं त्या ठिकाणी 6 तास 2 चा 20 चा गुणाकार 20 गुणिले किती आलं 40 मिनिटामध्ये काय होईल त्या ठिकाणी टाकी भरेल. अशा प्रकारे तुम्ही 3 उत्तर काढू शकता. जर पहिलं उत्तर आलं तर पर्यायामध्ये असेल तर बरोबर नसेल तर पुढे पूर्णांक अपूर्णांकामध्ये काढा 6.2/3 तास आहे. ते पण नसेल तास आणि मिनिटामध्ये असेल तर तास आहे जे 6 तास आहे ते आहे असे लिहा आणि वरचे 2/3 तास जे आहेत त्याचे मिनिटामध्ये करा. त्याला किती गुणणार तुम्ही 60 नका 60 गुणणार त्या ठिकाणी कारण तुमचं ह्या ठिकाणी काय करायचं मिनिटामध्ये करायचं आणि एका तासामध्ये किती मिनिट असतात मित्रांनो त्या ठिकाणी 60 मिनिट. म्हणजे तुमचं फायनल आन्सर काय आलं 6 तास 40 मिनिटामध्ये टाकी काय होईल त्या ठिकाणी. समजलं समजून घ्या. तर पुढचं गणित पाहूया त्या ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न आलाय स्टाफ सिलेक्शन एक्झाम 2009 च्या एक्झाम मध्ये. काय प्रश्न दिलाय बघा. दोन नळ आहेत आणि दोन नळ ए आणि बी हे दोघे एक टाकी भरण्यास अनुक्रमे 10 तास आणि 15 तास लावतात त्या ठिकाणी. म्हणजे त्या ठिकाणी दोन नळ आहेत ए आणि बी आणि हे नळ काय करतात एक टाकी सेपरेट भरण्यासाठी ए नळ काय घेतोय 10 तास घेतोय आणि बी नळ काय करतो त्या ठिकाणी 15 तास घेतोय. जर आपण काय केले हे दोन्ही नळ जर काय केले त्या ठिकाणी एकाच वेळी जर चालू केले तर ती टाकी किती तासामध्ये भरेल असा प्रश्न केलाय. मला सांगा तुम्हाला माहित आहे की ए नळ जो आहे म्हणजे x तासामध्ये टाकी भरेल म्हणजे x किती आहे तुमचा 10 आहे.
बी नळानं टाकी किती तासात वाय तासामध्ये भरते म्हणजे वाय किती आहे तुमचा 15 तास. बरोबर आहे ना. मग आता काय करायचं दोन्ही नळ जर एकाच वेळी सुरू केले तर ती टाकी किती वेळेमध्ये भरेल. फॉर्म्युला काय तुमचा त्या ठिकाणी x गुणिले y छेदामध्ये x अधिक y. बरोबर आहे ना. x गुणिले y x किती आहे तुमचा 10 तास घ्यायचं y किती आहे 15 तास घ्यायचं. दोघांची बेरीज 10 अधिक 15 10 गुणिले 15 करून आता कसं ठेवायला लागेल छेदामध्ये 10 अधिक 15 किती आहे तुमचं 25. भाग जातोय का 5 1 5 5 2 10 5 5 25 5 1 5 5 3 15 राहिले काय तुमचं 2 गुणाकारामध्ये 3 3 दोन्ही किती आलं तुमचं 6. म्हणजे तास का मिनिटे हे ध्यानात घ्या. नाहीतर काय कधी कधी होतो माहिती का पर्यायामध्ये मिनिटं पण दिली असतात आणि तास पण दिले असतात. आपण काय करतो गडबडीत मिनिटं तास दिले असतात मिनिटं ठोकतो आणि मिनिटं दिली असेल तर तास ठोकून जातो. कधी कधी होऊन जातं त्या ठिकाणी गडबडीमध्ये. म्हणजेच किती आलं तुमचे 6 तास. म्हणजे तुमचं ए आणि बी नळ जर काय केलं त्या ठिकाणी एकाच वेळी जर सुरू केले तर ती टाकी किती तासामध्ये भरून जाईल त्या ठिकाणी 6 तासामध्ये काय होईल त्या ठिकाणी भरून जाईल. समजलं. चला पुढचा प्रश्न पाहूया त्या ठिकाणी. बघा पुढचा प्रश्न 2 नळ आहेत बघा 2 नळ. प्रश्न क्रमांक तुमचा किती आहे त्या ठिकाणी 4. बघा काय प्रश्न त्या ठिकाणी 2 नळ आहेत ए आणि बी आणि 2 नळ काय करतात दोघे एक टाकी भरण्यासाठी आम्हाला तुम्ही किती तास घेतात त्या ठिकाणी 2 तास घेतोय आणि दुसरा नळ काय करतोय 3 तास घेतोय. म्हणजे 2 नळ आहेत ए आणि बी. पहिला नळ काय करतोय ती एक टाकी भरण्यासाठी सेपरेट 2 तास घेतोय आणि बी नळ काय करतोय 30 टाकी भरण्यासाठी सेपरेट किती तास घेतोय 3 तास घेतोय. जर दोन्ही नळ जर काय केले एकाच वेळी जर सुरू केले तर ती टाकी किती तासामध्ये भरेल किंवा किती वेळेमध्ये भरेल. काय प्रश्न दिला तुम्हाला समजलं त्या ठिकाणी. बघा ए नळ जो आहे म्हणजे x किती आला आपला त्या ठिकाणी 2 तास आले. बरोबर आहे ना. बी नळाची टाकी किती तासामध्ये भरते 3 तासामध्ये म्हणजे y किती आला तुमचा 3 तास. काय शॉर्टकट मित्रांनो x गुणाकारामध्ये y छेदामध्ये x अधिक y. सूत्रामध्ये किंमत टाका x किती तुमचा 2 गुणाकारामध्ये 3 छेदामध्ये 2 अधिक 3 बरोबर 2 गुणिले 3 तसंच ठेवलं छेदामध्ये 3 2 किती आलं 5. आता भाग जात नाही मग काय केलं त्या ठिकाणी 3 दोन्ही 6 6 छेद किती आलं 5 आलं. बरोबर आहे ना. 6/5 काय आलं त्या ठिकाणी तास आले. तुमच्या पर्यायामध्ये जर 6/5 असेल तर तुमचा विषय संपला तिथपर्यंत उत्तर काढायचं. समजा पर्यायामध्ये नसेल पण पूर्णांक एक पूर्णांकामध्ये असेल कसं काढायचं 6/5 बघ कसं रूपांतर करायचं 5 तसाच ठेवायचं 5 1 5 6 तून 5 गेले किती आलं 1 म्हणजे 1.1/5 तास आला. बरोबर आहे ना. समजा हे पण पर्यायामध्ये नसेल तर ह्याचं कशामध्ये करायचं तास आणि मिनिटांमध्ये करायचं. पूर्ण संख्या एकच द्या 1 तास वरचा 1/5 तासाचं कशामध्ये करायचं मिनिटांमध्ये. एका तासामध्ये मिनिटे किती असतात तुमचे 60 60 न गुणा या ठिकाणी 12 पंचे किती आलं तुमचं 60 म्हणजे तुमचं उत्तर काय मिळालं 1 तास किती आलं तुमचं 12 मिनिटांमध्ये काय होतं त्या ठिकाणी. जर दोन्ही नळ जर सुरू केले तर 1 तास 12 मिनिटांमध्ये ती टाकी काय होतं त्या ठिकाणी भरून जाईल. त्या ठिकाणी समजलं कसं तुमच्या या ठिकाणी मिनिटांमध्ये तासामध्ये कसं करायचं त्या ठिकाणी. चला पुढचा क्वेश्चन पाहूया. बघा प्रश्न क्रमांक 5 काय हो प्रश्न क्रमांक 5 त्या ठिकाणी एक टाकी बघा एक टाकी आणि एक टाकी एका नळाद्वारे किती तासामध्ये भरते त्या ठिकाणी 12 तासामध्ये भरते. त्या ठिकाणी सांगितले की तुमचा एक टाकी आहे आणि एक टाकी एका नळाद्वारे किती तासामध्ये भरते त्या ठिकाणी 12 तासामध्ये आणि दुसऱ्या नळाने ती टाकी किती तासामध्ये भरली जाते त्या ठिकाणी 8 तासामध्ये भरली जाते. जर ते नळ 2.5 तास सुरू ठेवले फक्त किती तास सुरू ठेवायचं आपल्याला 2.5 तास सुरू ठेवले तर टाकीचा किती भाग भरेल. आपल्याला सुरू किती तास ठेवायचा त्या ठिकाणी 2.5 तास सुरू ठेवायचं. टाकीचा किती भाग भरेल त्या ठिकाणी तुम्ही दोन पद्धतीने सोडू शकता. पहिली मेथड तुम्ही प्रत्येकाचे 1 तासाचा भाग किती भरेल तो काढून पण सोडू शकता किंवा तुम्ही शॉर्टकट मेथडनं दोन्ही नळ एक टाकी किती वेळेमध्ये भरेल ते काढा आणि त्याचा पुन्हा एक छेद भाग करा आणि त्या ठिकाणी पुन्हा सोडू शकता. तसं पण उत्तर निघतंय. आपण काय करूया पहिल्या मेथडनं सुरू जाऊया त्या ठिकाणी. बघा नळ काय तुमचा पहिला नळ त्या पहिल्या नळाला काय करतो त्या ठिकाणी मी ए मानतो. बरोबर आहे ना. पहिला नळ जो आहे त्याला ए मानला मला सांगा तर तो मला सांगा x बरोबर किती तासामध्ये भरती टाकी त्या ठिकाणी 12 तासामध्ये भरते. बरोबर आहे ना. आता दुसऱ्या नळाने 30 टाकी किती तासामध्ये भरली जाते त्या ठिकाणी 8 तासामध्ये. मग मी दुसरा नळ काय करतो बी मानतो म्हणजेच y बरोबर किती तास आले हो तुमचे 8 तास आले. हे समजलं सगळ्यांना. आता ए नळाने एक टाकी 12 तासामध्ये
भरेल हो? संपूर्ण टाकी 12 तासामध्ये भरती. मग एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल? 1/12 भाग भरेल त्या ठिकाणी. बरोबर ना? आता बी नळाने संपूर्ण टाकी 8 तासामध्ये भरती, तर एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल हो त्या ठिकाणी? 1 किती भाग भरेल त्या ठिकाणी? 8 भाग भरेल. बरोबर आहे ना? समजा दोन्ही नळ काय केले त्या ठिकाणी आपण एकत्र सुरू केले. दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले, दोन्ही नळ एकत्र सुरू केले, तर एका तासामध्ये दोन्ही नळ आपल्याला एकत्र सुरू करायचे, तर दोन्ही नळ एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरतील? तासात भाग बरोबर कसं काढणार तुम्ही? दोन्ही नळ एकत्र सुरू करायचे म्हणजे आपले दोन्ही नळ काय म्हणाले ए अधिक बी लक्षात घ्या. पहिल्या नळाने एक टाकी एका तासामध्ये किती भाग भरती? 1/12. दुसऱ्या नळाने ती टाकी 8 तासामध्ये भरती, तर एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरतोय? 1/8. दोन्ही नळ भरतात म्हणून या ठिकाणी आलं तुमचं अधिक. आता हा भाग काय करायचा? सोडवायचा आहे. आता 1/12 अधिक 1/8 आपण काय करायचं? आपल्याला सोडवायचं आहे. मग कशा प्रकारे सोडवणार त्या ठिकाणी? छेद समान करा. आता छेद कसं समान करायचं? अशी संख्या शोधायची जी 12च्या पण पाड्यामध्ये आली पाहिजे आणि 8च्या पण पाड्यामध्ये आली. कुठली संख्या आहे तुमची? किंवा लसाही काढा 12चा आणि 8चा त्या ठिकाणी. मला सांगा 24 संख्या अशी जी 12च्या पण पाड्यामध्ये आणि 8च्या पण पाड्यामध्ये. मला सांगा या ठिकाणी 1/12 कसं लिहितो? इथं अधिक 1/8 लिहितो. 12ला किती गुण होतो तुमचं? 24 येणार त्या ठिकाणी 2. 12 2 24. 8ला किती गुण होतो? 24 येणार तुमचं 8 3 24. छेदाला 2 गुणले, अंशाला पण 2 गुणायचं. छेदाला तुमचं 3 गुणले, अंशाला पण इथं 3 गुणायचं. कारण आपल्या देशात छेद समान होणार नाही. हां, 2 1 किती आलं? 2. छेदामध्ये किती आलं? 24 अधिक 3 1 3 8 3 किती आलं? 24. आता दोन्ही अपूर्णांकामध्ये छेद कसा झाला त्या ठिकाणी? सारखा झाला. छेद सारखा झाला की आपण काय करतो? एकच लिहितो आणि अंशाची काय करतो? बेरीज. 2 अधिक 3 किती आलं तुमचं? 5. 5 छेद किती आलं? 24. हे 5/24 काय आलं मित्रांनो त्या ठिकाणी? 5/24 हे आलं की तुमचं दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले, मी काय म्हणतोय? दोन्ही नळ जर एकत्र सुरू केले तर एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल त्या ठिकाणी? 5/24 भाग भरेल. तुम्हाला त्या ठिकाणी एका तासामध्ये दोन्ही नळ सुरू केले तर टाकीचा किती भाग भरतोय? 5/24 भाग भरतोय. बरोबर आहे ना? आता आपल्याला काय केले त्या ठिकाणी? दोन्ही नळ जर चालू केले तर 2.5 तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल? एका तासामध्ये किती भरतोय तर बघा. एका तासामध्ये टाकीचा किती भाग भरतोय बाळाओ? 5/24 भाग भरतोय. तुम्हाला काय केलं त्या ठिकाणी? 2.5 तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल असा प्रश्न केला त्या ठिकाणी. मग 2.5 तास जे आहेत ना पूर्णांक अपूर्णांक, त्याचं कशामध्ये रूपांतर करा त्या ठिकाणी? इथं करतो. पूर्णांक अपूर्णांकाचं व्यवहार्य अपूर्णांकामध्ये करा. 2.1/2 चं कसं करणार त्या ठिकाणी? 2 तासच लिहायचा. 2 2 4 4 अधिक 1 इथं गुणाकार करायचा तर बेरीज. 2 2 4 4 आणि किती आलं? 5. म्हणजे 5/2 आलं. हे व्यावहारिक अपूर्णांक आहे त्या ठिकाणी. म्हणजे दिले पूर्णांक अपूर्णांकामध्ये त्याचं कशामध्ये करून घ्यायचं? व्यावहारिक अपूर्णांकामध्ये करायचं. म्हणजेच किती आलं तुमचं? 5/2. म्हणजे इथं किती आलं तुमच्या कंसामध्ये? 5/2 आलं. म्हणजेच 2.5 म्हणजे किती आलं तुमचं? 5/2 आलं त्या ठिकाणी. मग एका तासामध्ये टाकीचा 5/24 भाग भरतोय, तर 5/2 तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल? आता क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचा. मला सगळ्या दोघांचा गुणाकार करा. म्हणजे काय आलं? 5/24 गुणिले 5 किती आलं तुमचं? 2 आलं. बरोबर आहे ना? आता भाग घालवा तुमच्या या ठिकाणी. भाग जातोय का इथं? कुठं नाही. सरळ गुणाकार करा. 5 5 25 छेदामध्ये 24 दोन्ही 48. भाग जात नाही तसं ठेवा. म्हणजे 2.5 तासामध्ये टाकीचा किती भाग भरेल त्या ठिकाणी? 25/48 भाग काय त्या ठिकाणी भरेल. समजलं सगळ्याला या ठिकाणी? हा झाला आपण पाहिला टाईप क्रमांक 1. आणि टाईप क्रमांक 1 मध्ये पाहिले की पहिला पण नळ भरतोय आणि दुसरा पण नळ भरतोय. लक्षात घ्या. मग दोन्ही नळ जर एकाच वेळी चालू केले तर टाकी किती तासामध्ये भरेल, किती मिनिटांमध्ये भरेल, अशा प्रकारचे प्रश्न आज काय केले आपण त्या ठिकाणी पाहिले. मी अपेक्षा करतो की हे तुम्हाला टाईप क्रमांक 1 मी चांगल्या प्रकारे सांगण्याचा प्रयत्न केलाय आणि तो तुम्हाला समजेल पण त्या ठिकाणी. अजून पण जर नवीन विद्यार्थी जर आपल्या चॅनलला जर त्या ठिकाणी व्हिडिओ पाहत असतील आणि त्यांनी चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, इतर विद्यार्थ्यांना पण शेअर करा, जेणेकरून त्यांना नळ आणि टाकी या प्रकारांचा काय त्या ठिकाणी फायदा होईल. भेटूया पुढच्या व्हिडिओ सिरीजला टाईप क्रमांक 2 घेऊन. धन्यवाद.